मुंबईमध्ये एका अनोळखी व्यक्तीने एका तरुणीचे केस कापले। मुंबईतल्या दादर या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकामध्ये ही घटना घडली आहे। मुंबईमध्ये या तरुणीचे केस कापले। रेल्वे स्थानकातला हा धक्कादायक प्रकार आहे का अनोळखी व्यक्तीने या मुलीचे केस कापले। आरोपीने चक्क तिचे केस कापून टाकले। तिकीट आरक्षण खिडकीजवळून जाताना अचानक या तरुणीला काहीतरी टोचल्यासारखं जाणवलं आणि तिने मागे वळून पाहिलं तेव्हा एक अनोळखी व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन तिथून पळताना दिसला आणि त्याच वेळी कापलेले केस सुद्धा पडलेले दिसले। यानंतर या मुलीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या आरोपीला चेंबूरमधून अटक केली आहे। मुंबईमधून संतापजनक आणि खरं तर तितकाच हा धक्कादायक प्रकार आहे। स्टेशनवर थांबलेल्या तरुणीचे अशा प्रकारे एका अनोळखी व्यक्तीने केस कापलेले आहेत। दादर या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर अशा प्रकारची घटना घडली आहे। 19 वर्षांची ही तरुणी तिथून जात होती त्यावेळी आरोपीने अचानक तिचे केस कापले। तिकीट आरक्षण खिडकीजवळून जात असताना अचानक या तरुणीला काहीतरी टोचल्यासारखं जाणवलं। तिने मागे वळून पाहिलं तेव्हा एक अनोळखी व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन पळताना दिसला। तिला संशय आला। त्याचवेळी कापलेले केस सुद्धा तिला जमिनीवर पडलेले दिसले आणि यानंतर या मुलीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। सीसीटीव्हीच्या आधाराने पोलिसांनी या आरोपीला आता चेंबूरमधून अटक केलेली आहे। आमचे प्रतिनिधी उमेश कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। जाणून घेऊया आणखी सविस्तर माहिती। उमेश, अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। अनोळखी व्यक्तीने मुलीचे केस कापलेत एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी। काय नेमकं या संदर्भात मनोज, काय नेमकं या संदर्भात आणखी माहिती आहे? सोमवारी सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या सुमारासची ही घटना आहे। ही तरुणी कॉलेजमध्ये जात असताना दादर पश्चिम जिथे ती तिकीट खिडकी आहे त्या ठिकाणावरून जात होती आणि त्याच वेळेस अचानक एक व्यक्ती आला आणि त्यांनी मागून तिचे केस कापले। तिला सुरुवातीला कळलं नाही, परंतु जेव्हा ती केस कापल्यानंतर तिला काहीतरी टोचल्यासारखं झालं म्हणून तिने मागे पाहिला असता हा व्यक्ती घाईत समोर निघाला आणि ती जी खाली पाहिला असता तिचे केस सुद्धा गळून पडले। केसाला हात लावला असता मधल्या भागातले केस सुद्धा कापले गेल्याचं लक्षात आलं। त्या तरुणीने त्याचा पाठलाग सुद्धा केला, परंतु तो पळून गेला। त्यानंतर आरपीएफ मध्ये त्यांनी तक्रार दिली। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता तो चेंबूर मधला रहिवासी असल्याचं कळलं। त्याला तेथून ताब्यात घेतला असून त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ठीक आहे मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र अशा प्रकारची विकृतता थांबणं गरजेचं आहे। अर्थात त्याला अटक केली, निश्चितच त्याला शिक्षा सुद्धा होईल। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।